गोंदिया जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष 2026-2027चा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात झाला। जिल्हा परिषद अध्यक्षा लायकराम भेंडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत इंजोरी, बोंडगाव, देवी, मोरगाव, अर्जुनी, अरततोंडी, पिंपळगाव आणि खांबी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। पहिल्याच दिवशी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत करण्यात आले। विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचाही सन्मान करण्यात आल्याने शाळा परिसर आनंदाने फुलून गेला। नव्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात अविस्मरणीय करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। शिक्षणाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी गावातून भव्य शैक्षणिक जनजागृती रॅली काढण्यात आली। प्रत्येक मूल शाळेत, प्रत्येक मूल शिक्षणात या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। विद्यार्थ्यांच्या घोषणांना ग्रामस्थ आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय बॅग, पाठ्यपुस्तके आणि विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले। नवीन साहित्य मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला, तर पालकांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानले। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भेंडारकर म्हणाले की शिक्षण हेच यशाचे सर्वात मोठे शस्त्र आहे। मेहनत, शिस्त आणि समर्पणाच्या जोरावर प्रत्येक विद्यार्थी आपले ध्येय गाठू शकतो। शिक्षणाबरोबरच खेळ, कला, संस्कृती आणि नैतिक मूल्यांचाही स्वीकार करणे आवश्यक आहे। तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली। शिक्षक, पालक आणि समाज यांनी एकत्रितपणे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याचे आवाहनही त्यांनी केले। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत, जनजागृती रॅली, शालेय साहित्याचे वितरण आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे गोंदिया जिल्ह्यातील शाळा प्रवेशोत्सव शिक्षणाच्या नव्या पर्वाची दमदार सुरुवात ठरला। आकाश नंदागवळी, गोंदिया भंडारा जिल्हा प्रमुख।